अमरावती शहरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत महापालिकेने मोठी कारवाई करत कडक संदेश दिला आहे। उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग व बाजार परवाना विभागाच्या विशेष पथकाने सक्कर 7 येथील शनी मंदिराजवळील जय ट्रेडर्स या दुकानावर धाड टाकून सुमारे 150 किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरी बॅग जप्त केल्या। कारवाई दरम्यान संबंधित दुकान सील करण्यात आले। या धाडीत सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भूषण पुसदकर, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत मेहरे, स्वच्छता निरीक्षक विक्की जेधे, पोलीस अधिकारी व इतर कर्मचारी सहभागी होते। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की राज्य शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई अनिवार्य आहे। पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही बंदी अत्यंत आवश्यक असून नियमांचे पालन करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगितले की प्लास्टिक बंदी केवळ व्यापाऱ्यांसाठीच नव्हे तर प्रत्येक नागरिकासाठी आहे। अमरावती शहराचे पर्यावरण व भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे। प्लास्टिक ऐवजी कापडी, कागदी किंवा इतर पर्यावरण पूरक पर्यायांचा वापर करावा। महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले की नियम तोडणाऱ्यांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी। शहरातील प्लास्टिक वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाणार असून नियम तोडणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न ठेवता कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक अमरावतीसाठी महापालिका कटिबद्ध आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।